पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली। शुक्रवारी दुपारी हडको परिसरात ही घटना घडली। आकांक्षा मुंजाजी गायकवाड असे या तरुणीचं नाव असून वसतिगृहाची फीज थकल्याने वसतिगृह चालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते। या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षा गायकवाड ही हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती। आई वडील वीटभट्टीवर मजुरीचं काम करतात। महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं निवासस्थान आहे। त्यांच्या इमारतीत त्यांनी कॉट बेसिसवर सुरू केलेले वसतिगृह आहे। मागील 2 वर्षापासून आकांक्षा ही कॉट बेसिसवर राहत होती। शुक्रवारी दुपारी ती वसतिगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली। घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबियांनी वसतिगृह चालक तथा राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप केले। 8 महिन्यापासून फीस थकल्याने जीवन घोगरे यांच्याकडून आकांक्षाला मानसिक त्रास होत होता। त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।